नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बिल ऑफ एक्सचेंज मध्ये आपण ट्रीटमेंट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज बाय ड्रॉवर याच्यामध्ये रिटेनिंग द बिल टिल द ड्यू डेट, डिस्काउंटिंग द बिल विथ बँक, एंडोर्सिंग द बिल टू द क्रेडिटर फॉर सेटलमेंट ऑफ अकाउंट इथपर्यंत आपण भाग अभ्यासलेला होता. जर्नल एंट्री कशा होणार आहेत ते पाहिलेलं होतं. यानंतर या ठिकाणी पुढचे अकाउंटिंग ट्रीटमेंट जे आहे ते बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन. होल्डर ऑफ द बिल कॅन सेंड द बिल टू द बँक फॉर कलेक्शन. त्याचा जो धारक आहे, ज्याच्याकडे बिल आहे, तो बिल या ठिकाणी बँकेकडे कलेक्शनसाठी पाठवतो. In business enterprises, a large number of bill receivables are received regularly and it is difficult to remember to present various bill to different drawees on different due dates. बिझनेसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिल या ठिकाणी बिल्स रिसिव्हर आलेले असतात आणि सतत येत असतात आणि अशा वेळी ते लक्षात ठेवणं अवघड जातं आणि म्हणून या ठिकाणी अशा वेगवेगळ्या ड्रॉवीकडून आलेली बिल आहेत, याच्या वेगवेगळ्या ड्यू डेट्स असतात आणि मग इन सच केसेस द ड्रॉवर सेंड द बिल टू हिज हर बँक who will collect the amount of these bills on the due date on behalf of the drawer. मग अशा वेळेस अशा पद्धतीनं हे ड्रॉवर काय करतो, आलेली बिल जे आहेत तो ड्रॉवर तो असेल किंवा ती असेल बँकेमध्ये कलेक्शन साठी बँकेकडं पाठवते आणि मग बँक त्यांचे पैसे ड्रॉवीकडून कलेक्ट करतो. म्हणून या ठिकाणी बिहाफ ऑफ द ड्रॉवरच्या वतीनं या ठिकाणी तो बँक जे आहे ती पैसे ड्रॉवीकडून कलेक्ट करत असते. फॉर दिस सर्व्हिस बँक चार्जेस सर्टेन फीज नोन ॲज बँक चार्जेस. बँक ड्रॉवीकडून पैसे आणून याच्या खात्यामध्ये जमा करते, त्यासाठी काही बँक चार्जेस या ठिकाणी लावत असते. ड्रॉवर ओपन अ टेम्पररी अकाउंट फॉर दिस पर्पज नोन ॲज बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट. अकाउंटिंग ट्रीटमेंटसाठी अशा पद्धतीनं हे जी बिल आहेत ही ज्यावेळेस बिल बँकेत पाठवणार आहे त्यावेळेस त्याच्यासाठी एक सेपरेट अकाउंट बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट हे तयार करावं लागतं आणि दिस अकाउंट क्लोजेस ऑन द ड्यू डेट ऑफ द बिल. आणि हे ड्यू डेटला हे बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट हे क्लोज होत असतं. तर अकाउंटिंग ट्रीटमेंट जी आहे ती या पद्धतीनं असणार किंवा जी काही अकाउंटिंग ट्रीटमेंट आहे ही कशी असेल तर सेलर तो मालाची विक्री करणार आहे, त्यावेळेस हा क्रेडिटर झाला, हा बायर म्हणजे डेटर झालेला आहे. ड्रॉवर बिल काढणार आहे, या ठिकाणी हा ड्रॉवी ऍक्सेप्ट करणार आहे. आलेलं बिल जे आहे, आता याच्याकडं हा होल्डर आहे, आलेलं बिल तो कलेक्शन साठी पाठवेल बँकेमध्ये आणि बँक जी आहे ही मॅच्युरिटी डेटला या ठिकाणी ऍक्सेप्टर किंवा ड्रॉवीकडे जाते आणि त्याच्याकडून पैसे जमा करून याच्या अकाउंटला जमा करते. अशा पद्धतीनं आपल्याला हेही माहित आहे की एक जर पैसे दिले तर ते बिल ऑनर झालं आणि पैसे नाही दिले तर बिल डिसऑनर झालं. या पद्धतीनं याच्यामध्ये या ठिकाणी एंट्रीज कशा असणार आहेत ते आपण पाहूया. अकाउंटिंग ट्रीटमेंट इन द बुक्स ऑफ ड्रॉवर अँड ड्रॉवी. बिल सेंड टू द बँक फॉर कलेक्शन. कलेक्शनला ज्यावेळेस बिल पाठवलेलं असतं, आपण फक्त बिल पाठवलेलं जे आहे त्या संदर्भातच एंट्री करणार आहे. अगोदरची जे आहे क्रेडिट सेल बिल मिळालेलं आहे ते कॉमन एंट्रीज आहेत. नेहमीप्रमाणे आपण त्या कॉमन एंट्री करणारच असतो, परंतु बँकेमध्ये हे बिल सेंड केल्यानंतर या ठिकाणी बिल बँकेकडे जातं आणि नवीन अकाउंट एक ओपन केलेलं असतं, बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. ड्रॉवीच्या पुस्तकामध्ये अकाउंटिंग एंट्री होणार नाही, कारण एकदा त्यानं बिल दिल्यानंतर मॅच्युरिटी डेट पर्यंत त्याला काही माहित नाही त्या बिलाचं काय झालेलं आहे ते. आणि त्यानंतर बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन ऑनर्ड ऑन द ड्यू डेट अँड बँक चार्जेस डेबिटेड बाय बँक. मॅच्युरिटी डेटला या पद्धतीनं बँक त्याच्याकडे जाते आणि पैसे घेऊन येते आणि याच्या अकाउंटला पैसे जमा करते. म्हणून बँक अकाउंट डेबिट, बँक चार्जेस अकाउंट डेबिट. बँक चार्जेस सुद्धा या ठिकाणी बँक त्याच्या अकाउंटला चार्ज करत असते.
बँक अकाउंट डेबिट, बँक चार्जेस अकाउंट डेबिट टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट. या पद्धतीनं ड्रॉवर एंट्री करणार. आणि ड्रॉवी जो करणार आहे एंट्री, तो पैसे दिले त्यामुळं बिल्स पेबल अकाउंट डेबिट आधी क्रेडिट झालेलं असतं आणि त्यानंतर म्हणून डेबिट होणार आहे बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक. या ठिकाणी त्यांना बिल ऑनर केल्यामुळं या ठिकाणी अशा पद्धतीने एंट्री होणार आहे. त्यानंतर जर समजा बिल ते डिसऑनर झालं तर म्हणजे बिल सेंड टू द बँक फॉर कलेक्शन अँड डिसऑनर. या ठिकाणी डिसऑनर झालं की प्रत्येक केसमध्ये ज्या वेळेस ज्या परिस्थितीमध्ये बिल असेल त्यावेळेस बिल डिसऑनर झालं की ड्रॉवीचं अकाउंट हे डेबिटच करावं लागतं, त्याच्या नावे रक्कम टाकायची आणि क्रेडिट टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट. म्हणजे पहिली एंट्री जी केलेली असते त्याच्या रिव्हर्स एंट्री होत असते. आणि इथं बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवर्स अकाउंट हा नेहमीप्रमाणे या पद्धतीनं ऑनर झालं की या पद्धतीने एंट्री करणार, डिसऑनर झालं की या पद्धतीनं बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक पेमेंट केलं, ऑनर झालं. बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवर अकाउंट इथं डिसऑनर झालं तर या पद्धतीनं ते एंट्री करणार. आता ज्यावेळेस या ठिकाणी ते बिल जे आहे ते बिल डिसऑनर होतं आणि त्यावेळेस या ठिकाणी नोटिंग चार्जेस पेड करावे लागतात. त्यावेळेस ती रक्कम जी आहे ती रक्कम दोन्ही रक्कम म्हणजे बिलाची रक्कम आणि नोटिंग चार्जेसची रक्कम हे ड्रॉवीच्या नावे या ठिकाणी डेबिट होते. ड्रॉ अकाउंट डेबिट टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट टू बँक अकाउंट. या पद्धतीनं त्याच्याकडून पैसे या ठिकाणी बँकेकडे जातात याचे आणि म्हणून या ठिकाणी बँक अकाउंट. आणि इन द बुक्स ऑफ ड्रॉवी बिल्स पेबल अकाउंट डेबिट नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट टू ड्रॉवर्स अकाउंट. म्हणजे बिलाचे पैसे नोटिंग चार्जेसचे पैसे हे एवढे आहेत दोन्ही मिळून ते सगळे या ठिकाणी ड्रॉवरला देणं आहे म्हणून ड्रॉवर्स अकाउंट हे क्रेडिट या ठिकाणी केलेलं असतं. या एंट्री ज्या आहेत त्या विथ नोटिंग चार्जेस या पद्धतीनं. यानंतर रिन्युअल बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे बिलाचं नूतनीकरण करणे. When the acceptor of the bill after acceptance has some doubt that he would not be able to honor the bill on the due date. Acceptance ज्यावेळेस बिलाला दिलं जातं त्यावेळेस acceptance दिल्यानंतर जर ड्रॉवीला अशी शंका आली की आपण या बिलाचे पैसे ड्यू डेटला आता देऊ शकत नाही, अशा वेळेस ही रिक्वेस्ट द ड्रॉवर टू कॅन्सल द ओरिजिनल बिल. तो ड्रॉवरला विनंती करतो की ओरिजिनल बिल जे आहे ते कॅन्सल करा, रद्द करा अँड न्यू ड्रॉ अ फ्रेश बिल ऑन हिम फॉर फर्दर पिरियड ऑफ टाइम. आणि नवीन बिल काढा आणि पुढील कालावधीसाठी. इफ द ड्रॉवर ॲग्रीज असे त्यानं या ठिकाणी रिक्वेस्ट केल्यानंतर या ठिकाणी जर समजा ड्रॉवर सहमत झाला टू सच ऑन ऑफर द ड्रॉवी गेट एक्स्ट्रा टाइम ऑफ क्रेडिट फॉर विच ड्रॉवी हॅज टू पे इंटरेस्ट. आणि मग ड्रॉवरला जर योग्य वाटलं, तो जर सहमत झाला त्याच्या ज्या विनंतीला, तर तो ड्रॉवीला ज्यादा वेळ या ठिकाणी क्रेडिट पिरियड वाढवून देऊ शकतो. परंतु त्या कालावधीसाठी वाढलेल्या कालावधीसाठी ड्रॉवी काही इंटरेस्ट या ठिकाणी ठरल्याप्रमाणे पेड करण्याचं कबूल करत असतो. अमाऊंट ऑफ इंटरेस्ट कॅन बी पेड अलॉंग विथ पार्ट पेमेंट ऑर विथ द न्यू बिल. जी रक्कम आहे इंटरेस्टची ही रक्कम या ठिकाणी पार्ट पेमेंट बरोबर दिली जाईल की नवीन बिलामध्ये ऍड करून दिली जाईल, हे जसं त्यांच्यामध्ये ठरेल या पद्धतीनं या ठिकाणी त्या इंटरेस्टचे जे पैसे आहेत किंवा इंटरेस्टची जी रक्कम आहे ती ऍड करून घ्यावी लागते. आता ज्यावेळेस बिल रिन्यू करायचं असतं त्यावेळेस त्याच्या स्टेप ज्या आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये पहिले आहे कॅन्सलेशन ऑफ डिसऑनर ऑफ ओल्ड बिल. पहिलं बिल ते पैसे देणार नाही, त्यानं रिक्वेस्ट केली कॅन्सल करा म्हणून की पहिलं एंट्री करावी लागते कॅन्सलेशन ऑर डिसऑनर ऑफ ओल्ड बिल. दुसरा इंटरेस्ट ड्यू ऑन बॅलन्स. इंटरेस्ट जे आहे ते त्याच्या नावे या ठिकाणी इंटरेस्ट चार्ज करावं लागतं.
त्याच्या नावे अगोदर ते इंटरेस्टची रक्कम येणं दाखवावी लागते आणि त्यानंतर रिसिव्हिंग और पेइंग ऑफ पार्ट पेमेंट, त्यानंतर पार्ट पेमेंट जे आहे ते पार्ट पेमेंट मिळाल्याची आणि ड्रॉवीच्या बाजूनं पाहिलं तर ते पेड केल्याची एंट्री या ठिकाणी करावी लागते आणि नंतर चौथी स्टेप आहे ड्रॉइंग अँड ऍक्सेप्टन्स ऑफ न्यू बिल. पहिलं जसं बिल ऍक्सेप्टन्स आहे त्याच पद्धतीनं हे नवीन बिलाचं ऍक्सेप्टन्स जे आहे त्याचप्रमाणे त्याची सुद्धा एंट्री या ठिकाणी करावी लागते. याचे जर्नल अकाउंटिंग ट्रीटमेंट इन द बुक्स ऑफ ड्रॉवर अँड ड्रॉवी. कॅन्सलेशन ऑफ ओल्ड बिल और डिसऑनर ऑफ बिल. बिल ओल्ड बिल जे आहे हे डिसऑनर झालं किंवा कॅन्सल झालं तर या ठिकाणी इन द बुक्स ऑफ ड्रॉवर एंट्री करत असताना ड्रॉवी अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट और टू बँक अकाउंट और टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट और टू एंडॉर्सी अकाउंट. या ठिकाणी ज्या परिस्थितीमध्ये बिल असणार आहे त्यानुसार या ठिकाणी ड्रॉवर एंट्री करणार असतो. ज्यावेळेस बिल डिसऑनर होतं त्यावेळेस ड्रॉवीचं अकाउंट हे डेबिटच करावं लागतं आणि त्यानंतर क्रेडिट करत असताना बिल टिल रिटेन विथ हिम मॅच्युरिटी डेट, त्याच्या जवळच बिल असेल तर बिल्स रिसिवेबल अकाउंट क्रेडिट होणार. जर बिल डिस्काउंट केला असेल तर बँक अकाउंट क्रेडिट होणार आणि टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट, जर बिल सेंड फॉर कलेक्शनला पाठवलं असेल आणि डिसऑनर झालं असेल तर बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट क्रेडिट होणार आणि जर बिल एंडॉर्स केला असेल तर एंडॉर्सीचं अकाउंट क्रेडिट होणार आहे. या पद्धतीनं ज्या परिस्थितीमध्ये बिल असणार आहे त्या पद्धतीनुसार या ठिकाणी हे यापैकी कोणतं तरी अकाउंट हे क्रेडिट होणार असतं. त्यानंतर इन द बुक्स ऑफ ड्रॉवी नेहमीप्रमाणे डिसऑनरची एंट्री तो करणार. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू एंडॉर्स टू ड्रॉवर्स अकाउंट. त्यानंतर इंटरेस्ट ड्यू ऑन बॅलन्स अमाऊंट, जे पुढील कालावधी वाढवून घेतलेला आहे त्या कालावधीसाठी राहिलेली जी रक्कम आहे त्या रकमेवर या ठिकाणी ड्रॉवर इंटरेस्ट चार्ज करतो आणि चार्ज करत असताना ड्रॉवीचं अकाउंट डेबिट करतो, त्याच्या नावे ती रक्कम टाकत असतो. ड्रॉवी अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. त्याच वेळी हे इंटरेस्ट जे आहे हे इंटरेस्ट क्रेडिट केलेला आहे, फायदा आहे ड्रॉवरचा म्हणून हे क्रेडिट झालेलं आहे आणि इकडं या ठिकाणी हे ड्रॉवीचं दृष्टिकोनातून हा खर्च आहे म्हणून इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू ड्रॉवर्स अकाउंट हे रक्कम देणं दाखवलेली आहे. त्यानंतर पार्ट पेमेंट मिळाल्याची एंट्री रिसिव्हिंग और पेइंग पार्ट पेमेंट अलॉंग विथ इंटरेस्ट. जे इंटरेस्ट इथं दाखवलेला आहे चार्ज केलेला आहे त्याची रक्कम जर पार्ट पेमेंट बरोबर दिली तर या ठिकाणी कॅश और बँक अकाउंट डेबिट टू ड्रॉवीज अकाउंट आणि इकडं ड्रॉवर्स अकाउंट डेबिट टू कॅश और बँक याच्याकडून पैसे गेलेले आहेत याला मिळालेले आहेत. इथं विथ इंटरेस्ट रक्कम असणार आहे आणि इथं सुद्धा विथ इंटरेस्ट रक्कम या ठिकाणी पार्ट पेमेंट बरोबर दिले असेल त्या ठिकाणी इंटरेस्ट प्लस करूनच रक्कम घ्यायची आहे पार्ट पेमेंट मध्ये. त्यानंतर ड्रॉइंग अँड ऍक्सेप्टन्स ऑफ न्यू बिल. नवीन आता ओल्ड बिल जे आहे कॅन्सल केलेलं आहे, पार्ट पेमेंट मिळालेला आहे आणि राहिलेली जी रक्कम आहे त्या रकमेचं नवीन बिल ऍक्सेप्टन्स दिल्यानंतर या ठिकाणी ड्रॉवर जो आहे तो नेहमीप्रमाणे एंट्री करणार. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट, त्याच्याकडे बिल येतं आणि टू ड्रॉवीज अकाउंट तो क्रेडिट करत असतो आणि ड्रॉवीच्या पुस्तकामध्ये ड्रॉवर्स अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट या पद्धतीनं या ठिकाणी अशा पद्धतीनं जर्नल एंट्री होत असते. इथं इंटरेस्ट जे आहे हे इंटरेस्ट या ठिकाणी पार्ट पेमेंट बरोबर दिलं जाईल किंवा बिलाच्या रकमेमध्ये ऍड करून दिलं जाईल. जसं सांगितलेलं आहे तसं इंटरेस्टची रक्कम ही या ठिकाणी पार्ट पेमेंट मध्ये सांगितलं असेल पार्ट पेमेंट मध्ये ऍड करायचं आणि बिला बरोबर असेल तर त्या बिलाच्या रकमेमध्ये पार्ट पेमेंटची रक्कम ही घ्यायची असते. यानंतर रिटायरमेंट ऑफ बिल या संबंधी आपण माहिती घेणार आहे. मेकिंग पेमेंट ऑफ बिल बिफोर द डेट ऑफ मॅच्युरिटी इज नोन ॲज रिटायरमेंट ऑफ बिल. ज्या वेळेस मॅच्युरिटीच्या अगोदर या ठिकाणी त्या बिलाचं पेमेंट केलं जाईल त्यावेळेस त्याला
ते बिल रिटायर झालं असं म्हणायचं आहे. When the acceptor of the bill makes payment to the holder before the due date, it is known as retiring a bill. ज्यावेळेस या ठिकाणी जो ऍक्सेप्टर आहे त्या बिलाचे पैसे ज्याच्याकडे बिल आहे त्याला मॅच्युरिटी डेटच्या अगोदर किंवा या ठिकाणी ड्यू डेटच्या अगोदर या ठिकाणी त्याचं पेमेंट करतो त्यावेळेस ते बिल रिटायर झालं असं म्हणायचं आहे. ड्रॉवर अलाउज सम डिस्काउंट ऑर रिबेट टू ड्रॉवी. ज्यावेळेस ड्रॉवी अगोदरच पेमेंट करतो त्यावेळेस ड्रॉवर काही सूट किंवा डिस्काउंट किंवा रिबेट या ठिकाणी तो ड्रॉवीला देत असतो. दिस रिबेट इज एक्सपेन्सेस टू द ड्रॉवर. ड्रॉवरच्या दृष्टिकोनातून तो खर्च असतो आणि ड्रॉवीच्या दृष्टिकोनातून इट इज अ इन्कम. आता अकाउंटिंग ट्रीटमेंट या ठिकाणी रिटायरमेंट ऑफ बिलाची करत असताना इन द बुक्स ऑफ ड्रॉवर आणि ड्रॉवी या ठिकाणी हे या पद्धतीने असणार आहे. ज्यावेळेस बिलाचे पैसे या ड्रॉवरला मॅच्युरिटी डेटच्या अगोदर मिळतात त्यावेळेस तो एंट्री करताना कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट, रिबेट ऑर डिस्काउंट अकाउंट डेबिट आणि टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. आणि ड्रॉवी एंट्री करत असताना बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट टू रिबेट ऑर डिस्काउंट अकाउंट. या ठिकाणी याच्या दृष्टिकोनातून एक्सपेन्सेस आहे म्हणून हा डेबिट आलेला आहे आणि याच्या दृष्टिकोनातून इन्कम आहे म्हणून रिबेट किंवा डिस्काउंट हा क्रेडिट या ठिकाणी केलेला आहे. यानंतर हा शेवटचाच भाग आहे याच्यातला इनसॉल्व्हन्सी ऑफ ड्रॉवी. पर्सन हुज लायबिलिटीज आर मोर दॅन द असेट्स and is not in a position to pay off his liabilities is known as insolvent person. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीची लायबिलिटी ही असेट पेक्षा जास्त असते आणि जे देणं जास्त असतं मालमत्तेपेक्षा आणि is not in a position to pay off his liabilities आणि तो आपलं संपूर्ण देणं जे आहे हे देऊ शकत नसेल तर अशा व्यक्तीला इनसॉल्वंट पर्सन किंवा दिवाळखोर व्यक्ती असं म्हटलं जातं. When the acceptor or drawee is declared insolvent by the court, bills accepted by him will obviously be dishonored. ज्यावेळेस ऍक्सेप्टर किंवा ड्रॉवी हा इन्सॉल्वंट झालेला आहे असं ज्यावेळेस कोर्ट डिक्लेअर करतं त्यावेळेस त्यानं जे बिलाला स्वीकृती दिलेली असते ती या ठिकाणी ऑटोमॅटिक स्पष्टपणे या ठिकाणी ते बिल डिसऑनर झालेलं आहे असं समजायला काही हरकत नसते. इन धिस केस एंट्री फॉर कॅन्सलेशन ऑफ द बिल विल बी पास इन द बुक्स ऑफ ड्रॉवर अँड ड्रॉवी. अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी जे बिल आहे ते बिल कॅन्सल करावं लागतं म्हणजेच बिल डिसऑनर करावं लागतं. ड्रॉवर मे रिसीव सम अमाऊंट फ्रॉम द ड्रॉवेज इस्टेट विच इज कॉल्ड फायनल डिव्हिडंड. आणि जी काही त्याच्या इस्टेट मधून जी काही राहिलेली शिल्लक असते याच्या वाट्याला जी आलेला भाग असतो तो या ठिकाणी फायनल पेमेंट म्हणून या ड्रॉवरला मिळत असतो. द अमाऊंट विच इज नॉट रिसिवेबल विल बी रिटर्न ऑफ इन द बुक्स ऑफ ड्रॉवर ॲज बॅड डेब्ट्स. आता ड्रॉवरला जी रक्कम मिळणार असते ती थोडीच रक्कम मिळते. समजा 10,000 रुपयाचं बिल आहे आणि त्यापैकी त्याला फक्त 3,000च रुपये मिळाले तर बाकी रक्कम जी असते 7,000 ते बॅड डेब्ट्स म्हणून या ठिकाणी तो गृहीत धरत असतो. द सेम अमाऊंट विल अपीअर इन द बुक्स ऑफ ड्रॉवी ॲज डिफिशियन्सी. आणि जी रक्कम या ठिकाणी तो देण्यास असमर्थ असतो तेवढी रक्कम देण्यास म्हणजे त्या ठिकाणी त्याला तेवढी तूट आहे आणि म्हणून ते डिफिशियन्सी अकाउंट या ठिकाणी ड्रॉवी हा त्याच्या अकाउंट मध्ये घेत असतो. या संदर्भामध्ये जर आपण एंट्री या ठिकाणी आपण पाहणार आहे अकाउंटिंग ट्रीटमेंट इन द बुक्स ऑफ ड्रॉवर अँड ड्रॉवी. ज्यावेळेस ड्रॉवी इन्सॉल्वंट होतो त्यावेळेस हे बिल कॅन्सल होत असतं डिसऑनर होत असतं म्हणून ड्रॉवी अकाउंट डेबिट
bills receivable account or to bank account or to bill sent for collection account to endorse account. ज्या परिस्थितीमध्ये बिल असणार आहे त्या परिस्थितीनुसार या ठिकाणी त्याच्या जवळ बिल असेल तर बिल्स रिसिवेबल अकाउंट क्रेडिट होणार, डिस्काउंट केला असेल तर बँक अकाउंट क्रेडिट होणार, बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट जर कलेक्शनला पाठवलं असेल तर बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट क्रेडिट होणार आणि जर बिल एंडॉर्स केला असेल तर एंडॉर्सचं अकाउंट या ठिकाणी क्रेडिट होणार. आणि इन द बुक्स ऑफ ड्रॉवी बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवर अकाउंट नेहमीप्रमाणे हा एंट्री करणार आहे. बिलाचे पैसे या ठिकाणी त्यानं देण्यास नकार दिलेला आहे किंवा तो देणारच नाही. या ठिकाणी तो इनसॉल्वंट झालेला आहे त्यामुळे पैसे तो देऊ शकणार नाही म्हणून पहिलं बिल जे आहे पूर्णतः या ठिकाणी कॅन्सल झालेलं आहे म्हणून या पद्धतीने एंट्रीज होणार. त्यानंतर जी रक्कम आहे ती जेवढी रक्कम मिळणार आहे समजा 10,000चं बिल असणार आहे असं गृहीत धरूया, त्यापैकी 3,000 रुपये मिळाले तर कॅश और बँक अकाउंट 3,000, बॅड डेट 7,000 टू ड्रॉवीज अकाउंट 10,000. आणि इन द बुक्स ऑफ ड्रॉवी ड्रॉवर्स अकाउंट डेबिट 10,000 टू कॅश और बँक 3,000 आणि टू डिफिशियन्सी अकाउंट 7,000. या पद्धतीनं हे अकाउंटिंग ट्रीटमेंट जे आहे जेव्हा ड्रॉवी जो आहे तो इनसॉल्वंट होतो त्यावेळेस या पद्धतीनं जर्नल एंट्रीज होतात. आपण एक उदाहरण पाहूया. आकाश drew a bill on Deepak for 25,000 on 23rd December 2019 for 3 months. Deepak accepted the same and returned it to Akash. On the due date, the bill was duly honored by Deepak. Give journal entries in the books of Akash and Deepak under each of the following cases. या ठिकाणी आकाश बिल ड्रॉ केलेलं आहे दीपकवर 25,000चं 23 डिसेंबर 2019ला 3 महिन्यासाठी. दीपकनं ते ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि ते परत या ठिकाणी आकाशकडे रिटर्न केलेलं आहे. ऑन द ड्यू डेट द बिल वॉज ड्यूली ऑनर्ड बाय दीपक आणि ड्यू डेटला दीपकनं त्याचे पैसे या ठिकाणी दिलेले आहेत, बिल ऑनर झालेलं आहे. या ठिकाणी आकाश हा ड्रॉवर आहे, दीपक ड्रॉवी आहे आणि मग वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ आकाश कशी होईल आणि दीपकच्या पुस्तकामध्ये कशा जर्नल एंट्रीज होतील हे आपण या ठिकाणी पाहणार आहे. बघा पहिलं, इफ आकाश रिटेन द बिल टिल मॅच्युरिटी. या ठिकाणी मॅच्युरिटी डेट पर्यंत या ठिकाणी आकाशनं बिल आपल्या जवळ ठेवलेलं आहे आणि ते बिल ड्यू डेटला या ठिकाणी ऑनर झालेलं आहे. तर जर्नल एंट्रीज या पद्धतीने असतील. या ठिकाणी हे कलर केलेला आहे. ए परिस्थिती आहे की इफ आकाश रिटेन द बिल टिल मॅच्युरिटी. जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ आकाश. एक पहिली एंट्री या ठिकाणी 23 डिसेंबर 2019 या दिवशी हे बिल या ठिकाणी काढलेलं आहे आणि ऍक्सेप्टन्स ही झालेला आहे त्याच तारखेला, म्हणजे या ठिकाणी त्याच्याकडे बिल आलेलं आहे. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट 25,000 टू दीपक्स अकाउंट 25,000 being acceptance received for 3 months. acceptance मिळालेला आहे या ठिकाणी 3 महिन्यासाठी. त्यानंतर मॅच्युरिटी डेटला याचे पैसे या ठिकाणी पेड झालेले आहेत, मिळालेले आहेत. आता या ठिकाणी 23 डिसेंबर पासून 3 महिने पुढं त्याचा कालखंड 23 डिसेंबर ते 23 जानेवारी 1 महिना, फेब्रुवारी 23 2 महिने आणि मार्च 23 3 महिने पूर्ण होतात. मार्च 23 त्या 23 मध्ये 3 ग्रेस डेज म्हणजे 23 अधिक 3 26 मार्च 2020 ला याचे पेमेंट मिळणार आहे. म्हणून कॅश और बँक अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट बिंग बिल ऑनर 25,000 या पद्धतीनं ज्यावेळेस मॅच्युरिटी डेट पर्यंत या ठिकाणी बिल राहिलेलं आहे आणि मॅच्युरिटी डेटला या ठिकाणी ते बिल ऑनर झालेलं आहे, त्यामुळं या पद्धतीनं या अशा जर्नल एंट्रीज
झालेले आहेत. त्यानंतर if Akash discounted the bill with the bank at 6% per annum on the same day. आता या ठिकाणी हे बिल जे आहे आलेलं आकाशकडं ते त्यानं डिस्काउंट केलेलं आहे. बिल डिस्काउंट केल्यानंतर या ठिकाणी मॅच्युरिटी डेटला या ठिकाणी त्याचे पैसे या ठिकाणी बँकेला मिळणार आहेत. तत्पूर्वी आपण त्याची जर्नल एंट्री कशी होणार आहे ते बघूया. बघा या ठिकाणी बिल डिस्काउंट केलेलं आहे. मॅच्युरिटी बघा बिल इफ आकाश डिस्काउंटेड द बिल विथ द बँक ॲट 6% पर एनम ऑन द सेम डे. त्याच तारखेला बिल डिस्काउंट केलेलं आहे 23 डिसेंबरला. म्हणजे या ठिकाणी डिस्काउंट केल्यानंतर 6% या ठिकाणी रेट ऑफ इंटरेस्ट किंवा डिस्काउंटचा आहे. मग 6% 25,000वर 6% कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर या ठिकाणी 1,500 रुपये वर्षाचं डिस्काउंट आपल्याला कॅल्क्युलेट होईल 6% दरानं. 1,500 आणि 1,500 हे वर्षाचं झालं. 6 महिन्याला 750 आणि 3 महिन्यासाठीचा डिस्काउंट आहे 750च्या निम्म या ठिकाणी 375 रुपये. 3 महिन्याचा डिस्काउंट या ठिकाणी 3 महिन्याचं व्याज जे आहे आलेलं आहे ते डिस्काउंट म्हणून या ठिकाणी बँकेने कट करून घेणार आहे. बँक म्हणजे 24,725 रक्कम या ठिकाणी बँक अकाउंट मध्ये जमा करणार आहे आणि डिस्काउंट 375 रुपये हा कट होणार आहे. आणि टू बिल्स रिसिवेबल बँकेकडे 25,000चं बिल या ठिकाणी जाणार आहे. आता मॅच्युरिटी डेटला ज्यावेळेस बँक जाते, कारण मॅच्युरिटी डेट पूर्वीच या ठिकाणी बिल डिस्काउंट केलेलं आहे त्यामुळे मॅच्युरिटी डेटला त्या बिलाचे पैसे बँकेला मिळणार आहेत. त्यामुळं हा ड्रॉवर जो आहे हा ड्रॉवर या ठिकाणी ती एंट्री करणार नाही. त्यामुळं इन द बुक्स ऑफ आकाश या ठिकाणी डिस्काउंट ज्यावेळेस बिल केलं जाईल त्यावेळेस या पद्धतीने एंट्री होणार आहे. त्यानंतर पुढची केस जी आहे इफ आकाश सेंड द बिल टू बँक फॉर कलेक्शन ऑन 23 डिसेंबर 2019. त्याच तारखेला बिल आकाशनं डिस्काउंट केलेलं बिल बँकेमध्ये कलेक्शनला पाठवलेलं आहे. त्यावेळेस जर्नल एंट्री कशी होणार आहे ते आपण पाहूया. बघा बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट 25,000 टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. बिल्स रिसिवेबल हे या ठिकाणी गेलेलं आहे बँकेकडं. त्यामुळं या पद्धतीनं बिल्स रिसिवेबल क्रेडिट झालेलं आहे. बिल सेंड टू द बँक फॉर कलेक्शन. कलेक्शनला पाठवताना बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट एक तयार करावं लागतं. या पद्धतीनं हे एंट्री करताना बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. त्यानंतर मॅच्युरिटी डेटला ज्यावेळेस पैसे या ठिकाणी बँक गोळा करते कलेक्ट करते ड्रॉवी कडून दीपक कडून त्यावेळेस या ठिकाणी बँक त्याच्या अकाउंट मध्ये डायरेक्ट पैसे जमा करते. म्हणून बँक अकाउंट डेबिट टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट. डेबिट झालेलं बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट या ठिकाणी क्रेडिट केलं जातं. आणि मॅच्युरिटी म्हणजे पैसे त्याचे मिळाले की या ठिकाणी बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट हे क्लोज होत असतं. या पद्धतीनं हे जर बिल सेंड केलं कलेक्शनसाठी बँकेकडं तर या पद्धतीनं पाठवलेलं आणि त्याचे पैसे जमा झालेले या पद्धतीनं एंट्रीज या ठिकाणी होणार. त्यानंतर इफ आकाश एंडोर्स द बिल टू हिज क्रेडिटर विरेन. हे आलेलं बिल जे आहे आकाशकडं हे जर त्यानं त्याचा क्रेडिटर जो आहे विरेन याला पाठवलेला आहे तर या संदर्भामध्ये जर्नल एंट्री करताना या पद्धतीनं होणार आहे. आलेलं बिल जे आहे ते बिल या ठिकाणी या विरेन हा क्रेडिटर आहे याला देणार आहे. याचं काहीतरी देणं असणार आहे. त्यामुळं या ठिकाणी विरेन अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट या पद्धतीनं बिल एंडोर्स केल्याची एंट्री होणार आहे. बिल जाणार आहे त्यामुळे त्याला क्रेडिट आणि ज्याला मिळणार आहे त्या ठिकाणी त्याचं अकाउंट जे आहे ते डेबिट केलेलं आहे. या पद्धतीनं या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस बिल असेल त्यावेळेस इन द बुक्स ऑफ आकाश किंवा ड्रॉवर या ठिकाणी या पद्धतीने एंट्री होते.
त्यानंतर इन द बुक्स ऑफ दीपकच्या पुस्तकामध्ये एंट्री होत असताना लक्षात घ्या, ज्या वेळेस तो बिल ऍक्सेप्ट करतो, ऍक्सेप्ट केल्यानंतर त्याच्या दृष्टीने ते बिल्स पेएबल असतं आणि त्यावेळेस तो एंट्री करत असताना या पद्धतीनं होणार आहे. जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ दीपक 23 डिसेंबर 2019 या ठिकाणी आकाश अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट, त्याच्याकडून बिल जाणार आहे. आकाश हा ड्रॉवर आहे म्हणून या ठिकाणी आकाश अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट. आणि मॅच्युरिटी डेटला ज्यावेळेस त्याचे तो पैसे देऊन टाकतो त्यावेळेस तो एंट्री करताना या ठिकाणी बिल्स पेएबल अकाउंट जे क्रेडिट झालेला आहे तो पुन्हा डेबिट करतो. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट 25,000 टू कॅश और बँक अकाउंट 25,000. या पद्धतीनं या एंट्रीज या ठिकाणी होणार आहेत.